मी यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आता आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात, कारण पुण्याच्या मुंढव्यामधील गैरव्यवहार झालेल्या जमिनीची अंजली दमानिया पाहणी करतात। I can speak to the revenue authorities and come back to you. But you can't just blandly deny. That's definitely not on. नाही ना, त्याला बाईट करू आपण मया सचिन बाईट बेनियामिन म्हणून जे होते डायरेक्टर त्यांच्याशी बोलले, बाईटला घेऊ ना, बाईटला घेऊ ना। तर महारवतनाची ही जमीन होती आणि यामधली ही जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ पवार यांचं नाव वारंवार समोर येत होतं आणि मुंढव्यामधल्या याच वादग्रस्त जमिनीचा व्यवहार देखील यानंतर रद्द करण्यात आला। मात्र याच जमिनीची पाहणी करण्यासाठी आता अंजली दमानिया या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। अंजली दमानिया यांना मुंढव्याची ही जमीन बघू देण्यासाठी सध्या तरी मनाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय। ही गेटवरची दृश्य आपण पाहतोय। अंजली दमानिया या जमिनीची पाहणी करण्याची मागणी करतायत, मात्र त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात येत आहे। जमीन व्यवहाराच्या प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आता म्हणणं मांडण्यासाठी देखील मुदत देण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने या जमिनीचा व्यवहार होत होता त्यामध्ये काही गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं होतं, त्यामुळे हे संपूर्ण हा जो व्यवहार होता तो रद्द करण्यात आल्याची देखील नामुष्की ओढवली होती आणि हाच मुद्दा घेऊन आता अंजली दमानिया या मुंढव्यामध्ये पोहोचल्यात। याच वादग्रस्त जमिनीची त्या पाहणी करतायत। पाहणी करण्यासाठी आलेला आहात, काय नेमकं पाहणी करणं आतमध्ये आपल्याला जाऊ दिलं नाही, आपण काही फोनवर संपर्क देखील साधलेला आहे, काय नेमकी माहिती? कसं आहे की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयाची इत्थंभूत माहिती घेऊनच लढते। तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे, त्याचं लोकेशन काय, सध्याची स्थिती काय, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंढवाच्या त्या लोकेशनवर आले। इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले, ताई आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही अतिशय चांगलं लढता, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आत सोडता येणार नाही। तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनियामिन म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल। म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला, पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते। त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे, आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या। ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण मी आज सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। आज अहवाल येणार होता, आता म्हणजे कालच येणार होते, पण अजूनही तो आलेला नाहीये। या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे का तुमचं? मुठे समितींचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडूनच कळलंय। आताच्या घटनेला तो आला नाहीये, पण कुठलाही अहवाल आला, कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही। त्यामुळे मुठे समितीचा अहवाल खरं आता काल येणार होता, तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं। तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, नेमकी काय पाहणी करायची होती? कारण ही एक जमीन आहे, बोपोडीची एक जमीन आहे जी अमेडिया कंपनीच्या नावावरच होती, ज्यामध्ये पार्थ पवार पार्टनर आहेत। या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार होता? कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे। जर ते लीज 2038 पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं, कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी, प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना
ती जमीन दिली होती, आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती. तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती. पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे. मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली. तुम्ही म्हणला की उद्धटपणे तुमच्याशी बोलले अधिकारी, त्या अधिकाऱ्यांचं नाव काय आहे, नेमकं संभाषण काय झालं होतं? बोटॅनिकल गार्डनचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते, त्यांच्याशी मी फोनवर बोलले. अतिशय उद्धट माणूस होता, ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहीत नसेल. तर आत्ताच्या घटकेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहीत नाही, पण या गोष्टीचा कीस पाडल्याशिवाय राहणार नाही. झाडी आहे त्या झाडावरती नंबर टाकण्यात आलेले आहेत की झाडी तोडताना झाडीचे नंबर टाकतात, अशा पद्धतीचा आतमध्ये सगळ्या झाडावरती नंबर टाकण्यात आलेले आहेत. लोकशाहीच्या कॅमेरामध्ये ते सगळं कैद झालं. नाही, मला आता तुमच्याचकडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले, काही साफसफाई करण्यात आली. मला तर आता असं कळलंय की तिथे बऱ्याच गोष्टीची लावणी पटापट केली गेली आहे, कारण आत्तापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं. तर या सगळ्या गोष्टीचंच मला पाहणी करायची होती, पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही. आता हा व्यवहार अजित पवारांनी तर यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची जी काही 42 कोटी आहे तोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही. काल पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे 7 दिवसांची. एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्यूशनल पद आहे, हे पदच अस्तित्वात नाही. दुसरं, ते फायनान्स मिनिस्टर आहे, फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही. तिसरी गोष्ट, व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर 2 व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आत्ताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की 21 कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार. मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लीगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कोणाकडेही ते अधिकार नाही. सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही. जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात प्रशासकीय टाकलं. अधिकाऱ्यांना भेटणार आहात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय मागणी करणार आहात? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे. तर आता मी कुठे जाते, कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही. उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी उद्या नाही, उद्या मुंबईत. पदावर असणारे मनोज जोशी असतील, जगताप देशमुख, निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही किंवा भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे, त्यांनी राजीनामा दिला. मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत, मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही, काही होत नाही. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल
तर त्यांनी तात्काळ दिला ताई, पाहिजे. या तुम्ही सगळ्या मालकांना भेटला, प्रकरणानंतर यांचं म्हणणं काय? मूळ काय- मालकांना भेटला होता आता, मूळ मालकांना घेऊन आलात, यांचं म्हणणं काय तुमच्याशी, काय बोलले ते? मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला 2दा येऊन गेले. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की 2006 साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं. ते का? कारण 2 वतनाच्या जमिनी गेल्या होत्या. एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती. त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारने परत रिग्रँट केली, तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली. कशासाठी? तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला, रेप्रेझेंटेशन करायला, वकील अपॉइंट करायला, कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला, विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते. तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं, तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानीनी संपर्क केला होता का, किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का? सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती. म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे. ताई, या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यावर पण आरोप होत आहे, तुमच्यावर आरोप होता की तुम्ही सिलेक्टिव्ह प्रकरणं हातात घेता. कारण गडकरींच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की सिरीज लावू, आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही, अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावरती होत आहेत. म्हणजे आता संग्राम जगताप यांचा जमीन घोटाळा आहे, त्यामध्ये सुद्धा आपण तुमची भूमिका घेतली. रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रकरणात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाही असं हा, मला आता रणजित सिंग हा खूप चांगला प्रश्न विचारलास. मुंबईच्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत, तर मुंबईची हॉस्पिटलच नाहीत, मुंबईचे हॉस्पिटल, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हे सगळंच्या सगळे राजकारणी घेत आहेत. तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे 500 कोटीचं बनवलेलं आहे ते 580 बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं, पण तेरणा आता सध्या रणजितसिंह पाटील, राणा जगजित सिंग चालवत आहेत. तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे, बीजेपीचे MLA आहेत, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत. ते हे जे घाण किचाट राजकारण आहे ना, बीजेपी, राष्ट्रवादी, कोणी आज इथे शिंदे गटात, कोणी उबाटा गटात, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही. कारण आत्ताच्या गटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत, त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले. मी काल बाईट्स देताना माझ्या बाईट काढून बघा, त्या बाईट मध्ये सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात, एवढंच मी भाजप म्हटलं. आले की तुम्ही रणजित निंबाळकर हा वेगळा विषय, राणा जगजितसिंह हा वेगळा विषय. तुम्ही क्लिअर सांगा, रणजित निंबाळकरचं सांगताय का राणा जगजितसिंह पाटील? मी जो विषय मांडतेय तो PPPचा मुद्दा मांडतेय. राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते. मग तो X असो, Y असो, A असो, B असो, सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही 100 वेळा म्हणते. तुम्हाला मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला, जैन त्या जमिनीचा विषय आला, तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते, पण मी तेव्हा अमेरिकेत होते. त्या 2 प्रकरणात मी बोलले नव्हते. एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण. कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे TV होता, न 5-6 दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं. आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठची महत्वाची बातमी असेल तर मला कळवा, पण जवळजवळ 6 दिवसांनी मला हे प्रकरण कळलं. आता एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते, मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत. याच्या पुढे मला प्रश्न घ्यायचे नाही. धन्यवाद. काही पण एक फक्त क्लिअर केलं असतं. मी काय तर पुण्यामध्ये अंजली दमानिया या पोहोचलेल्या होत्या आणि मुंढव्यामधील गैरव्यवहार झालेल्या जमिनीची त्यांना पाहणी करायची होती, मात्र त्यांना पाहणी करू दिली गेली नाहीये.
बघूयात पुढची बातमी. मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून विक्रोळीमध्ये वाद झालेला आहे. विक्रोळी पार्क साईटमध्ये इमारतीच्या पुनर्विकासावरून हा वाद होताना दिसतोय.